नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल धडा पहिला ऋतुनिर्मिती यावरील स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत। पान नंबर 9 वरती प्रश्न दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक पहिला, पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात? उत्तर, पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजे स्वतःच्या आसाभोवती फिरण्यामुळे पृथ्वीवर दिन व रात्र होतात। परिवलनादरम्यान पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो त्या भागाला सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे तेथे उजेड असतो आणि त्या भागात त्या काळाला दिन असे म्हणतात। या उलट पृथ्वीच्या सूर्यापासून दूर असलेल्या भागाला प्रकाश मिळत नाही, त्यामुळे त्या भागात अंधार असतो आणि त्या भागात त्या काळाला रात्र असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? उत्तर, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात। पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? पृथ्वीला या क्रियेस 365 दिवस कालावधी लागतो सरासरी, जर करेक्ट 365 दिवस 6 तास। पुढील प्रश्न, आपला देश कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे? उत्तर, आपला देश उत्तर व पूर्व या गोलार्धामध्ये आहे। पुढील प्रश्न, पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत? उत्तर, सूर्यकिरणे एका सरळ रेषेत प्रवास करतात आणि परस्परांना समांतर असतात। पृथ्वी गोलाकार आहे, त्यामुळे विषुववृत्ताजवळ सूर्यकिरणे लंबरूप पडतात, तर विषुववृत्तापासून जसजसे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे जावे तसतसे सूर्यकिरणे तिरपी पडतात, म्हणून पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी एकरूप पडत नाहीत। तक्त्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिन सांगा। या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः निरीक्षणातून लिहिणे अपेक्षित आहे। 19 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जून महिन्यातील नोंदी करायच्या आहेत आणि त्यावरून मोठा दिवस ठरवायचा आहे। तर निरीक्षणावरून आपल्याला 21 जून हे उत्तर मिळते। पुढील प्रश्न, रात्रमानात दररोज कोणता बदल असतो? या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः निरीक्षणातूनच लिहिणे अपेक्षित आहे। ते असे, सुरुवातीला काही दिवस रात्रमानाचा कालावधी थोडासा कमी होतो, नंतरचे काही दिवस रात्रमान स्थिर राहते आणि त्यानंतर वाढू लागते। हा बदल कशामुळे होत असावा याबाबत अंदाज करा। उत्तर, पृथ्वीचा कललेला आस आणि तिचे परिभ्रमण यामुळे दररोज दिनमान आणि रात्रमान सारखे नसते। पुढील प्रश्न, रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागेल? उत्तर, रात्रमान काढण्यासाठी सूर्यास्त आणि त्यानंतर येणारा सूर्योदय यांच्या वेळेची नोंद करावी लागेल। पुढील प्रश्न, कोणत्या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान? उत्तर, या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः निरीक्षणातून लिहिणे अपेक्षित आहे। निरीक्षण केल्यानंतर आपल्याला 19 जून व 23 जून असे उत्तर मिळते। या उत्तरामध्ये फरक पडू शकतो। अशा प्रकारे आपण या धड्यातील प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।